मोखाडा तालुक्यातील विकास कामांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचा प्रकार उघडकीस आलाय. मोखाड्यातील तुल्याचा पाडा ते हिरवे या रस्त्यावर अवघ्या 10 दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलं होतं. मात्र आज या रस्त्याचा डांबरी थर निघून खडे बाहेर येताना स्पष्ट दिसत आहे. इतक्या कमी कालावधीत रस्ता खराब होणं म्हणजे सरकारी निधीचा उघड अपव्यय असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो. हा रस्ता जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीला मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काम करताना दर्जाबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नाही असा गंभीर आरोप आता पुढे येतो. काम सुरू असताना संबंधित अभियंते प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित न राहता ठेकेदाराच्या रामभरोसे काम सुरू असल्याने हे निकृष्ट काम झाल्याचं बोललं जातं. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार माजी आमदार सुनील भुसारा यांच्या घराजवळ समोर आलाय. याबाबत बोलताना माजी आमदार सुनील भुसारा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 3.5 कोटी रुपयांचं काम अवघ्या 10 दिवसात उघडत असेल तर हे स्पष्टपणे निकृष्ट दर्जाचं काम आहे असा थेट आरोप केलाय. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित अभियंते आणि कार्यकारी अभियंता यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचं चित्र सध्या दिसून येत असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली. दरम्यान ग्रामस्थांनी निकृष्ट काम बंद करून त्या ठिकाणी नव्याने दर्जेदार पद्धतीने रस्ता बांधण्यात यावा अशी ठाम भूमिका घेतली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. मोखाड्यात विकासाच्या नावाखाली नेमकं काय चाललंय, 3.5 कोटी रुपयांचा हिशोब कोण देणार आणि अशा निकृष्ट कामाला जबाबदार कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता प्रशासन देणार का की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराकडे डोळेझाक होणार? या प्रकरणी आम्ही थेट संबंधित अभियंता हनीफ शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रस्ता उघडण्यात आला असून पुन्हा नव्याने डांबरीकरण केले जाईल असे स्पष्टीकरण दिले. तर दुसरीकडे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे मालक यांनी सांगितले की डांबर संपल्यामुळे काम पूर्ण होऊ शकलं नाही. उर्वरित काम लवकरच व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केलं जाईल. मात्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जेदार कामे होत असल्याचा दावा असताना अवघ्या काही दिवसातच रस्त्याची अशी अवस्था कशी झाली हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे.